चालू करू. गुड इवनिंग सगळ्यांक. आयच्या हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण मुद्दो म्हणल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जी स्कीम काडलेली OTS वन टायम सेटलमेंट स्कीम जी काडलेली, म्हजे वांगडा आमचो सामंत भाव आसा, तशेंच आमचो जॉयंट डायरेक्टर अकाउंट्स इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट गावडे बाब. जेन्ना ही स्कीम लॉन्च केली तेन्ना आमचे 413 कोटी आउटस्टँडींग आशिल्ले आनी टोटल कन्झ्युमर्स वेर 2,706. आज जेन्ना आमी ही स्कीम म्हणजे 31st क्लोज जावपाची आसा, जाल्या 31st क्लोज जाल्या, तेका आमचे बॅलन्स कन्झ्युमर उरल्या ऑलमोस्ट 1,63,322. 1,63,322 कन्झ्युमर आतां उरल्या. तेजे ब्रेकअप म्हणल्यार ब्रेकअप दिता. पूण एक बरी गोश्ट की आतां पयशे उरल्या ते 300.97 क्रोज बॅलन्स उरल्या रिकवर करपाक. 300.97 क्रोज 300.97 म्हणजे 413 कोटी 413 कोटी 300.97 क्रोज आणि 413 कोटी म्हणजे 113 क्रोज ते ॲक्टिव्ह कन्झ्युमर TD, PD, RRC सगळे कन्झ्युमर धरून इतले रिकवर झाले. 113 कोटी रिकवर झाले अशें म्हणणें आसा. तितूंतले 22 क्रोज जे आसा हे वेवर जाले, म्हणजे DPC वेवर जो हे आसले 22 क्रोज वेवर जाले. बाकीचे प्रिंसिपल 155 क्रोज रिकवर जाले, म्हणजे बॅलन्स अमावंट 133 जे आसा हो रिकवर जालो. आज ही स्कीम वेगळे वेगळे विशयांक ही फुडें वचूंक नाशिल्ली. एक म्हणटा ZP इलेक्शनाचो कोड लागलो, ते आमचे थोडे दीस गेले. आमचे ऑफिसर जे आशिल्ले जे हू वेर पार्ट ऑफ द स्कीम इम्प्लिमेंटेशन, चडशे ऑफिसर वेंट इन टू इलेक्शन ड्युटी. सो ज्यो गोश्ट करपाक जाय आशिल्ली ती आमकां करूंक मेळना. तितून मागीर आनी हे म्हयन्या भितर थोडे एक्स्ट्रा हॉलिडेज जाल्यो आनी कोरोना लागून जे हे आशिल्ले तितले फुडें वचूंक ना. आनी आमी फेस्टीव सिजनान आसल्या कारणान ते डिस्कनेक्शन आशिल्ली ती तितली इम्प्लिमेंट करूंक ना. सो 26 तारखेच्यान आमी चालू केल्ले आसा. पूण ऑनरेबल CMन आमी बसून एक डिसिजन घेतलें की ज्यो गोश्टी आमकां जे कंटिन्यू करपाक जाय, जे प्रायम ऑब्जेक्टीव इज टू रिकवर द रेवन्यू जे रिकवर जावन आसले गव्हर्मेंटाचे ते रिकवर करपाचे आसा. सो वी आर एक्सटेंडींग दी स्कीम फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स टील 31st ऑफ दीस मंथ. सो द स्कीम इज एक्सटेंडेड आनी आमचे रिकवरी ड्रायव्हरूच चालू उरतले. एवरी AE, JE आनी बाकीचे EE सगळ्यांक आमी टार्गेट दिल्ले आसा. सगळे केसीस जे आसा हे रिकवरी जावपाक जाय. आनी जे आज जशें हांवें सांगलां 2,06,000 कन्झ्युमरां जे 2,0706 कन्झ्युमर आशिल्ले ते आतां कमी जाल्ले आसा. ते बाकीचे आमकां कमी करपाचे आसा. आनी वी वॉन्ट टू रिकवर ऑल द रेवन्यू लॉस, म्हणजे रेवन्यू जो रिकवर जानासलो तो रिकवर करतले. एक बरी गोश्ट जी आसा ही CCPन सदांच आमचे कडेन विचारतले CCPचे बद्दल. CCPन हॅज टेकन द एडवांटेज ऑफ द स्कीम and they have cleared 2,37 lakhs in principal amount and the remaining has been waived off. So ह्यो गोष्टी आतां कितें जालें, हे आमचे जे आशिल्ले आमी CE मॉनिटर करतालो, JD आमचो मॉनिटर करतालो, पूण हे हॉलिडेज आनी मागीर मॉडल कोड ऑफ कंडक्ट हे सगळे जाल्ल्या कारणान तितलो इफेक्ट जो आसा हो मेळना. जशें 26 तारखेच्यान डिस्कनेक्शन चालू केल्या. सो वी आर गोइंग टू कंटिन्यू द ड्रायव्ह ऑफ डिस्कनेक्शन टू द पीपल, म्हणजे कोणे जे हे स्किमीचो फायदो घेवना. कित्याक खूब लोकांक तुमी विचारले जाल्यार ते पळयतले की स्किमीचो एक बरो फायदो जाल्लो आसा लोकांक. जे कोणाक जशें हांवें CCPचे सांगले त्यांचे ऑलमोस्ट 4-5 क्रोज माफ जाले DPC आनी प्रिंसिपल अमावंटूच ताणें 237 भरले. अशें खूब जाणांक फायदो जाले. म्हाजे कडेन एक येयल्ली केस की तेजे 42,000 आशिल्ले, तेका 21,000 वेव जालें. 42,000 आशिल्ले, 21,000 तेजे वेव जाले आनी 20,000 ताणें भरले. सो अशे खुबशे गोश्टी जाल्ल्यो आसा. सो वी वील कंटिन्यू द ड्रायव्ह ऑफ डिस्कनेक्शन. CEन इंस्ट्रक्शन ऑलरेडी दिल्ले आसा आनी वी वील टार्गेट एवरी पर्सन टू पे द लॉस, म्हणजे जे पयशे रिकवर जावना ते.
दिस इज वॉट वी हॅव टू से. आणि ना डिस्कनेक्शन ड्रायव्ह पण डिस्कनेक्शन जे असता ताका एक सिस्टम असता, ताका नोटीस दिवंक पडटा. सो ते नोटीसीस म्हाका सगळ्यांक सर्व जाल्ले आसा. सो आतां इट विल कम रिजल्ट इन टू ताका 15 दिसांची नोटीस दिता. ती नोटीस सगळे कंज्युमर जे आसा तांकां सर्व जाल्ले आसा. सो दे वील नाव स्टार्ट डिस्कनेक्शन. सो डिस्कनेक्शन आमकांय बरें दिसना, पूण अल्टिमेटली जो लॉस आसा तो गव्हर्मेंटाचो आनी रेव्हेन्यू जे रिकवरी करपाक जाय ते करपाकूच जाय. नाल्यार जशें सांगलां ह्यो गोश्टी फुडें वचपाक आमकां म्हणजे डिपार्टमेंटाक करपाक इच्छा ना, पूण स्किमी भितर डिपार्टमेंटानूय फायदो दिला लोकांक. सो नाजाल्यार तांकां सगळें बरोवंक पडटलें. सो दे शूड ऑल टेक दीस स्कीम. पावर टॅरिफ कितें आसा न्ही, पयलीं सद्याक पावर टॅरिफ जो आसा गव्हर्मेंट इज सबसिडायझींग ऑलमोस्ट 400 crores. इवन इन द लास्ट टॅरिफ 423 crores कितें तरी 430 crores is subsidized and we have not increased the tariff. So it is a normal formula कि JRC we have to send the entire budget and what we propose and the state government will decide afterwards whether to subsidize yes or no. So the last tariff the Honorable CM has been kind enough to extend it into cabinet. म्हणजे 31 डिसेंबर पासून जे आशिल्ले ताका एक्सटेंड करून दवरलेले आनी आमी इम्प्लिमेंट करूं ना. तेन्नाय वाडोवपाक सांगलेले. आतां हो 3 म्हयन्याचे परतून आमची कॅबिनेटान सीएमा कडेन उलोवन ते 3 म्हयन्याकूच दितले. पूण आतां जो हो चर्चा चालू जाल्लो आसा तो चर्चा असो आसा की JRC एवरी इयर आमी टॅरिफ पिटिशन फायल करूंक पडटा आनी ह्या वर्साक फायल केल्ले आसा. सो द प्रपोज जे रेव्हेन्यू डेफिसीट जो आसता हो प्रपोज टॅरिफ दाखोवंक पडटा. सो इट इज अंडर द रेग्युलेशन. सो वी हॅव प्रपोज इट. मागीर हियरींग जातले, व्यूज जातले आनी एक्चुअल मागीर टॅरिफ पिटिशन जेन्ना फायल करता द गव्हर्मेंट वील टेक अ स्टँड whether to increase or not to increase or how much to subsidize, what to subsidize. First stand government. How much you have proposed? No, we have not increased 1 paisa in tariff. Only telescopic last time I सांगलो आनी आतांय केला. सो टेलिस्कोपीक एप्रोच जो आसा हो काडला. म्हणजे कितें जे कोणाक 400 युनिट वयर कंज्यूम जाताले टेलिस्कोप एप्रोच फक्त 0 to 200 कंज्युमराक दवरला. 0 to 100 to 200 हांकां टेलिस्कोपीक एप्रोच दवरलेले आसा. बाकीच्यांक तो टेलिस्कोपीक एप्रोच काडलो. सो दे शूड नॉट गेट बेनिफीट फ्रॉम देम. सो तो एक काडला. पूण जो रेट जो आसा 1 पैसा वाडूना. आनी KWH तो एक फॅक्टर केला. टेक्निकली जो आसा हो टेक्निकली 2 गोश्टी आसता. टेक्निकली जे आमचे एसटी कंज्युमर जे आसता दे हॅव टू हॅव अ प्रॉपर आमचे पावर फॅक्टर आनी हे पावर फॅक्टर ते सारके दवरना जाल्यार आमकांय त्रास जाता. आमचे लायनी डिस्टर्ब जाता. सो वी हॅव मेड टू KWH. जो कोण पावर फॅक्टर मेंटेन करता तांकां व्हडलोसो फरक पडचो ना. जो कोण पावर फॅक्टर मेंटेन करता तांकां फरक पडटलो. सो इट इज अ टेक्निकल डिसिजन द डिपार्टमेंट हॅज टेकन टू सी दॅट द ओवरलायनींग जे ओवरबर्डनिंग ऑफ लायन्स इज नॉट देर सो दॅट पॅरामिटर्स ऑफ आवर पावर ट्रान्सफॉर्मर. आतां तुमकां सांगपाक गेल्यार आमचे 2 मेजर पावर ट्रान्सफॉर्मर फेल जाल्या. कुंकोली एक फेल जाला, आमचो शेल्डे एक फेल जाला. नाव वी आर वर्किंग ऑन. अशें तशें कितें जाल्यार सावथ गोवा आनी इंटरप्ट जातले. सो दीस इज अ टेक्निकल डिसिजन द कमिटी अंडर CE आनी आमी बसून हांवूय तांच्या वांगडा बसून हो डिसिजन घेतला टू कीप आवर इंस्ट्रुमेंट सेफ. नाजाल्यार खंयच्या खंय पावता. सो आमचे 2 फेल जाल्ले आसा. सो आनी ते ट्रान्सफर कितें ओवर द कावंटर मेळना. आज टेंडर काडप आमचे टेंडर पयलीं इतलो टायम लागता आनी ते ऑर्डर स्पेसिफीक करता आनी ते येता म्हणल्यार 2-2.5 वर्सां लागता एक मिनिमम. म्हणजे आयच्यान केलेले टेंडरींग स्टेज आनी एक्सपेंडिचर सँक्शन वर्क ऑर्डर दिवप आनी मागीर तो ट्रान्सफर मॅन्युफॅक्चर करप तो हाडप वचप 2-2.5 वर्सां लागता. सो वी हॅव डिसायडेड दॅट टू प्रोटेक्ट द आमचे डिपार्टमेंटाचे जे इक्विपमेंट दॅट्स वाय वी हॅव डिसायडेड फॉर HT कंज्युमर KWH आमी बील करपाचें. सांगला न्ही तुमकां. आतां डिफॉल्टर जे आसा ऑलमोस्ट आमी जशें आतां 1,63,322 उरल्या आउट ऑफ 6,80,000 कंज्युमर्स. आनी तितले आतां 16,000 म्हाका दिसता काल पासून पे केल्या. 16,000 कमी जाले. तो आतां ऑलमोस्ट डिस्कनेक्ट करूं ना. आमी डिस्कनेक्शन नोटीस सर्व केल्या.
सो डिस्कनेक्ट आतां चालू आसतलें करपाक. सो 26 तारखेच्यान तांकां कोणाक नोटीस पिरियड जी जाल्ली तांकां डिस्कनेक्ट केल्लें नो डावट आनी तांकां टायमूय दिला. इट इज नॉट डॅट पूण आमकां हो जो रिकवर आसा जे बॅलन्स जशे टीडी केसीस 5865 उरल्या, तुजे पीडी केसीस 9197 उरल्या, तुजे आरआरसी केसीस 8690 उरल्या, तशेंच एक्टीव केसीस 1,23,404 उरल्या. ह्यो सगल्यो केसीस ज्यो आसा आमी रिकवर करतले. तितून टॅक्निकल डिफिकल्टीज जे आमी JDA सीन आमचे मिटींग जशें घेतले ते डिस्कस जाल्ले आसा की थोडे लोक कोर्टान आसा आनी हो इशू आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करपाक ते फुडें सरल्या. सो आमी पयशे फारीक करता ज्यो गोश्टी आसा आमचे DPC तुमी एज हो वेवर तुमी सगल्यांक दिल्लो आसा आमकां कित्याक दिना. सो दीस इंडिविज्युअल केसीस आमी सीईक सांगल्या पुट अप करपाक आनी बेस्ड ऑन दॅट डिसिजन्स वील बी टेकन. सो ह्यो सगळ्यो एक बरी गोश्ट की इतली वर्सां कोर्टान केसी आशिल्ल्यो ह्यो केसी आतां काबार जाता. सो इवन इफ दॅट केस विड्रॉ जर गव्हर्मेंट करूंक सोदता कित्याक आमी जेन्ना कॅबिनेट डिसिजन घेतलां इट इज अ डिसिजन वेर एवरीबडी इज एकोमोडेटेड इन द PD म्हणजे DPC डिले पेमेंट चार्जीस जे आसा हे सगळ्यांक माफ आसा अशें करपाचें केल्लें. सो थोड्याचे रिकवरी करपाक कोर्टांनी केसी आसा. सो रायट नाव दे आर सेइंग दॅट वी आर रेडी टू पे द प्रिंसिपल आमचे DPC तुमी माफ करा. सो ह्यो टेक्निकल ज्यो केसीस आसा ह्यो आमी पुट अप करून गव्हर्मेंटा कडेन हाडटले आनी तेजे इंडिविज्युअल डिसिजन घेवन. सो दॅट इज वाय ऑल्सो दीस इज वन ऑफ द रिजन्स फॉर द एक्सटेंशन ऑफ स्कीम. सगळ्यांक न्ही 1,23,000 कंज्युमर्स 1,23,404 सगळ्या घरा कडेन पावल्ले आसा. ते जावं 16 रुपया जावं जे लाखांनी जावं करोडांनी जावं सगळ्यांक पावल्ले आसा एक्टीव कंज्युमर्स. ना तुका ना आमी कंज्युमर सगळे एक म्हणटा ते डॉमेस्टीक आनी कमर्शियल आमी पळयना. आमचे जशें सांगलां न्ही TD केसीस टेम्पररी डिस्कनेक्शन TD म्हणल्यार टेम्पररी डिस्कनेक्शन 5,865 केसीस पेंडींग आसा. आमची PD पर्मनंट डिस्कनेक्शन 9,197 आसा. RRC केसीस 8,690 आसा आनी तशेंच एक्टीव कंज्युमर म्हणजे चालू कंज्युमर जे आसा ते 1,23,404 केसीस आसा. आतां हितून कितें जालां जेन्ना आमी हे सगळे हांवें एक्सरसायज चालू केलो आमकां कोण येयला की फाटल्यो ज्यो PD केसीस आशिल्ल्यो RRC केसीस आशिल्ल्यो ते कंज्युमरान फाटले आतां न्ही 10 वर्सां पयलीं 15 वर्सां पयलीं 12 वर्सां पयलीं जे केस चालू आसा ते केस तेणी डिस्कनेक्ट केल्या आनी भलत्याच्या नांवार थंयच घराक दुसऱ्या नांवाचें कनेक्शन घेतलां. सो आतां आमी एक सर्च केला आनी वी आर ट्रायंग टू फायंड आउट आनी सगळ्याचे रिकवर जातले. ते जर बापूय जर पयशे दिवपाचो आसा आनी भुरगो जर न्यू कनेक्शन घेतला सो बापायचे रिस्पॉन्सिबिलिटी जी भुरग्यांनी घेवपाक जाय. सो ते आमी करतले. सो ह्यो सगल्यो टॅक्निकलिटीज आमकां एक करून आतां हे पिरियडा भितर येयल्ले आसा. सो दॅट इज वाय वी हॅव इन्क्रीज द वॅलिडिटी ऑफ द स्कीम. ऑनरेबल CM डायरेक्शन आमी उलयले डायरेक्शन दिलें आनी तेणें कर म्हणल्यार एक्सपेक्ट टू एप्रुवल एक्चुअली कॅबिनेट पयर जावपाची आशिल्ली बुधवाराक जावं ना फुडल्या कॅबिनेटाक आमी दितले. सो ऑनरेबल CM हेज एग्रीड आमी सगळे प्रपोजल मांडलो तेन्ना असले डिफिकल्टी सापडल्या तेणें एग्री जालें. डिस्कनेक्शन नोटीस म्हणल्यार कितें डिस्कनेक्शन नोटीस म्हणल्यार कितें डिस्कनेक्शन नोटीस म्हणल्यार कितें तुका समजना. डिस्कनेक्शन 4 वर्षाचें आसता न्ही. हांवें परतून रिपीट करता. TD म्हणल्यार टेम्पररी डिस्कनेक्ट केली ऑलरेडी 5,865. दुसरी PD पर्मनंट डिस्कनेक्शन 9,197 केली ऑलरेडी. तश्यो RRC रेवन्यू रिकवरी केसीस 8,690 बॅलन्स उरल्या ते आमी तांकां वन टायम सेटलमेंटा आपयता. आनी तेणी जर कोणाचे RRC केसी तुका आतां सांगलां की म्हाज्या नांवार RRC केस आसा म्हज्या भुरग्यान ती दुसऱ्या नांवान कनेक्शन घेतलां. सो हे सगळे आयडेंटिफाय करता. आनी एक्टीव कंज्युमर जे आसा ते आज तांकां डिस्कनेक्शन नोटीस पावले 1,23,404 तांकां डिस्कनेक्ट करतलेच न्ही आनी दे हॅव टू पे. दे इज नॉट आतां कित्याक जाता पळय तेंकू तेंचे हितू हे जर पयशे जर आतां एग्जाम्पल दिता एक्टीव केसीस जे आतां एक्टीव केसीस जे हांवें रिकवरी करपाचे आहा 300 कोटी तितू 173 crores जे आसा हो रिकवर करपाचो प्रिंसिपल अमाउंट. तितू एक 4-5 कोटी हे आसतलो DPC आसतलो. सो करपाक पडटलेच न्ही तें. कितें आतां जे आमी म्हणटा पळय आमचे 6,82,000 कंज्युमर्स आसा. आमी आतां बॅलन्स उरल्या हे पळय आमी सांगलें 1,63,000 अशें 1,50,000 55,000 कितें उरल्या. एक्झॅक्ट डिटेल कितें कालूच जाल्यार ते चालू आसा काडपाक पूण अरावंड 1,55,000 to 1,63,000 केसीस उरल्या. आतां बाकीचे जे फारीक करताले टायमार ते म्हणटाले की असली स्कीम काडली आमी टायमार फारीक करताले आमकां काय बेनिफीट मेळूना
आम्ही टायम टू टायम पैसे दिल्या आणि हे जे डिफॉल्टर आसले तुम्ही इतले स्कीम दिले सारखे नाही. सो वी आर गिविंग देम ऑपॉर्च्युनिटी आणि तरी सण ते करणार वी विल डिस्कनेक्ट. बाय वी शूड कीप द कनेक्शन. सरकाराक पैसे दिवंक पडटा न्ही. लास्ट सरकार म्हणल्यार कोण लोकांचो दुसऱ्या लोकांनी पेमेंट करता बाकीचे टॅक्स करता ते फारीक करून तांकां लायट दिवपाची अशें कितें हें सारकें न्ही. सो वी वील गो हेड इन अ स्ट्रॉंग डिस्कनेक्शन ड्रायव्ह बट वी वील गिव देम ऑपॉर्च्युनिटी टू पे. सो बट दे आर नॉट पेईंग जाल्यार मागीर डिस्कनेक्ट करूंक पडटलें आनी मागीर रेवन्यू रिकवर. परमनंट डिस्कनेक्शन पयलींच्यो केसी ज्यो आसा 9197 उरल्या बॅलन्स. हय करतले कित्याक करचे ना. आतां हांव आनी तशें हांवें सांगलां न्ही 6,80,000 कंज्युमरांतले आमचे हे उरले ते 1.5 लाख सपोज काडले म्हणजे 5 लाख कंज्युमर टायमार फारीक करता. सो 1,60,000 कित्याक करना आनी आमी लोकांचे दुसऱ्या लोकांचे पयशे घेवन तेंचे आमी बील फारीक करता. लायट फ्री येना हें कितें टॅक्स न्ही माफ करपाक हो टॅक्स न्ही. टॅक्स म्हणल्यार कितें म्हणजे 10% 15% टॅक्स लायलो म्हणजे इन्कम जाता. हो इन्कम न्ही सरकाराचो. हो सरकारान आनी कोणाक फारीक केल्या लायट दिवपाक हांकां सो हेणें फारीक करपाकूच जाय. सो क्वेश्चन इज नॉट दॅट. सो इट हॅज टू बी रिकवर्ड. Total value, see, every day we consume, it varies from 6,70,000 to 6,85,000. Total is 2 lakhs. 2 lakhs. When we started, 2 lakhs were the defaulters. Now we have reached to around 1,50,000. So 50,000 people have paid. So 1,50,000 around 1,50,000 to 1,55,000 उरल्या. So त्यांचे रिकवर जातले न्ही. जातले जावपाकूच जाय ते आनी डावटूच ना ताका. जशें सांगलां न्ही तुजे PM पेनजी म्युनिसिपालिटी तुमी सांगताले दे हॅव बीन गुड इनफ एंड पेड. झाले एलसीडी झाले. एलसीडी किती उरला पयलीं त्याचे डिटेल आता काल झाले न्ही क्लोज. सो आम्ही नेक्स्ट ना एक 10 दिसांनी 15 दिसांनी सारखे डिटेल जे मेजर जशें तुका सांगला न्ही ते थोड्या कोर्स केसीस आसा 21 कोटी रिकवरी आसा. त्याचे प्रिंसिपल अमावंट आसा 6 कोटी. तो भरूंकूच ना कोर्टानूच दवरलेलो आसा. सो हां इंडस्ट्रीज 21 सेंचुरी एक आसा. अशें खुबशे नांव कंपनीचें नांव घेवप सारकें जायना पूण खुबशे आय विल गिव डिटेल्स ऑफ ऑल दीस कंज्युमर्स. आनी आमी डिसायड केला की जे कोण फारीक करना दॅट वी वील ऑल्सो डिस्प्ले द लिस्ट ऑन अ वेबसायट ऑफ ऑल दीस कंज्युमर्स जे डिफॉल्टर आसा. पीपल शूड ऑल्सो नो दॅट हू आर डिलिंग विथ दीस पीपल दे शूड नॉट डील विथ दीस पीपल. सो वी हॅव डिसायडेड एज गव्हर्मेंट दॅट वी वील डिस्प्ले द एंटायर लिस्ट आफ्टर दीस मंथ ऑफ 31st January. तांकां टायम दिता that these are the people with the names of the proprietors. That's a company asa along with the name of the proprietor or directors will display the list on a website that these are the defaulters of Goa government and you should take care when dealing with them. Ashi we have taken a decision. आणि सांगला ना रे 1 तारीख टू 31st December or January 2021 आम्ही एक्सटेंड केल्या स्कीम आयज. सो रिकवरी आनी कहानी दिवचे ना. वी विल 100% डिस्कनेक्ट. देर इज नो क्वेश्चन. कित्याक आतां पळय लोक फारीक करता न्ही तुमकां सांगलां न्ही जेन्ना ही स्कीम आसली आमचे 6,80,000 कंज्युमर 2 लाख डिफॉल्टर जाल्ले 50,000 लोकांनी भरले. आतां उरल्या 1.5 लाख सपोज एक्झाम्पल 1.5 लाखाची रिकवरी करपाकूच जाय. बाकीच्यान कितें फारीक करपाचें हांवें सांगलां न्ही हो टॅक्स न्ही माफ करपाचें जशें GST हो आनी वॅट हो आनी हो टॅक्स न्ही. दुसऱ्याचे पयशे घेवन सरकार लायटी डिपार्टमेंट सेंट्रल ग्रिडाक भरता म्हणजे दुसऱ्या कडल्यान जे गोष्टी लोकांचे पयशे दुसऱ्या कामाक दिल्ले आसा ते यूज करून ते भरता. सो ह्यो गोष्टी कसल्यो. सो एटलिस्ट इंट्रस्ट आमी माफ केला तो तेणी प्रिंसिपल अमावंट भरपाकूच जाय. करूं नका हय एक्झॅक्ट केस तुका सांगला ना हांवें. सी एंटायर म्हाका आनीक ऑपॉर्च्युनिटी तांकां दिता. 31st January जालो की बाय 10 ते 15 आनी परतून एक्सटेंड जावचें ना. 10 ते 15 आमचे वेबसायटीचेर वीथ नेम ऑफ दॅट पर्सन आमी वेबसायटीचेर पब्लीश करतले ऑल डिफॉल्टर्स लिस्ट. तर तितून मागीर तुमी पळया कोण ते सेलिब्रिटीज आहा वा निलेश काब्राल आहा वा आनी कोण आसा ते मागीर तुमी पळया. एलसीडी आनी कितें आहा law department and made Kellam and tourism that was the subject of Nilesh Kabra. You asked Nilesh Kabra. No, see, तू समजना asking somebody a question तू म्हाका विचारता न्ही
सो कोणें तुजें हांव नका कोणें कोणें म्हटलं तें बाबू आजोबा. अच्छा बाबू आजगांकरान ताका खबर ना जाल्यार कोणें विचारलें ताका निलेश काब्राल एक गव्हर्मेंटाचो मनीस सो आय एम पार्ट ऑफ द गव्हर्मेंट बाबू आजगांकर स्टेटमेंट जो केलो मी म्हाका खबर ना हांव व्हेरीफाय करता पूण तेणें म्हटलें असं हांवें स्टेटमेंट केलें मेळटा विचारा सो भाशण तशें जातलें तेजें कॉन्ट्रोवर्सी कित्याक तयार करपाक जाय But that is not your subject, no? It came from the health department. Yeah, तेच सांगता न्हय आय हॅव ऑल्सो टोल्ड इन द पास्ट दॅट द बील हॅज कम इन द हेल्थ डिपार्टमेंट ते हेल्थ डिपार्टमेंट कोणें घातलें तें म्हाका नाका सो आय रेड थ्रू इट एंड वी लॉ डिपार्टमेंट गोज इन टू टेक्निकलिटीज सो टेक्निकलिटी सावंड आशिल्ले इट इज वेटेड एंड सेंड बॅक सो वेदर टू इम्प्लिमेंट कॅनबीज or whether to do anything, it is up to the government as a collective decision. Honorable CM and Bakijani statement kela, it's for their call. So what came to me, I just said that as law department is something nice I felt. It is not a question of my personal view, not as a government view, because government is a collective decision. But as a personal view, just because see, if you, I purvi sangla, morphine is a drug which is given for painkillers. On what basis it is made? It is of the opium plant. That is, I can list out so many things. So if there is in world भितर जर कॅनबिसाचे ऑयला भितर जर ट्रीटमेंट जाता फॉर ट्रीटिंग लॉट ऑफ डिसीज लायक कॅन्सर ब्लड प्रेशर डायबिटीज देर आर हिस्ट्रीज विच आर देर आय सेड इज अ गुड थिंग दॅट द हेल्थ डिपार्टमेंट इज डुईंग नाव इफ द गव्हर्मेंट डजंट वॉन्ट टू डू इट्स द कॉल ऑफ अ कलेक्टिव्ह डिसिजन इट विल डू बट एज आय सेड द ड्रग्स विच आर सोल्ड ऑन अ प्रिस्क्रिप्शन जशे पेन किलर ओपियम आय जस्ट गिव वन एक्झाम्पल it is from opium is a plant which makes morphine. So that is also being used. So Ashish Ami statement, we have to have a decision making government. We have to have a government which will forethink to see how the people survive for a bigger generation. And if medical science prove karta yo goshti je bada patta, it is for them to decide as a part of the government. As an individual, I have given my comment today. But you said that the pharmaceutical companies will directly buy. No, what was there? What was the proposal? That pharmaceutical companies will grow first instant and in a just excise department in a sealed environment, they will do that. That was the proposal. It was not a toroy, tashan ashille. So it's a concealed environment. It was a proper bill where they would be allowed to do research to find if these things can be. Because see, if you access as world itlo zala. If you go on the Google, you will find lot of stories about this treatment being. And I put एक newspaper, तुमच्या newspaper वाचल्या, डॉक्टरांनी सांगला की it is a very good. So if आम्ही जर लोक जर I have seen in one case, हांव एकूच केस निरेट करता. I have seen on this a mother and a girl where तेणी सांगले की म्हाका सीजर जाताले. दिसाक तेका भुरग्याक 300 सीजर जाल्या. म्हणजे सीजर म्हणजे फिट्स. तेणे 3 या 4 वर्सां ट्रीटमेंट केलो एलोपॅथीक बाकीच्यो she could not find cure. Last the doctors told we can't find. So somebody suggested a cannibal oil and after she took treatment immediately effect from 300 seizures came to 10 seizures, 2 seizures. Today that person has been cured. So what is wrong? Why are we mentally political parties पयर पळयताले की म्हाजे स्टेटमेंट करता तेन्ना खूब जाणांनी made statements against the BJP government even though it was not decided. But they don't understand. They want to make only political statements. But if they are also part of a society, we have to think of a society. And if research is kela and researcher bhitar it proves that what is wrong in doing cultivation, actually this tree is from Indian origin. दुसऱ्या देशांनी व्हरून ते कल्टिवेट करून थंय ते फायदा घेता. So it was my personal statement. I stay by the statement. Second question: is Sunburn Club was given a permission just 2 days before the final? Their CRZ violation happened. त्याच्या आधी ते सील केलं होतं. Just 2 days before the New Year party, they were allowed to open. And before that only, before the opening, they had already sent the flyers all over on the social media. So they knew that the club would be opened. See, what तुम्ही कितें म्हणटा पळय तुमच्या वर्तमानपत्रांनी हांव पळयल्लें आसा जो सनबर्न क्लबाचो इश्यू द गव्हर्मेंट हेज टेकन सिरियसली आमी सील केलो CRZ has taken the right decision of sealing the whole place and we will take a strong action आणि मोडपाक जाय ते इलिगलिटी मोडपाक जाय तेय मोडून दाखयता तुका पूण तो इश्यू कितें आशिल्लो की जेन्ना ताका सील केलो इट वॉज सील्ड विदाउट गिवींग नोटीस फॉर हिम टू रिमूव थिंग्स सो ही मेड अ रिप्रेझेंटेशन दॅट म्हाजे ते पेरिशेबल आयटम्स आसा आनी ते आमकां वी वॉन्ट टू यूज इट
सो तांकां मागीर डिसील करपाक डायरेक्शन दिलें. सो इन दॅट वेदर ही हॅज डन वॉट एक्टिविटी वॉट नॉट एक्टिविटी इट no, तशें न्हय. वॉट यू आर ट्रायंग टू से दॅट इफ ही हॅज डन 31st पार्टी इट इज फॉर पार्टी पीपल जशे एडमिनिस्ट्रेशन हू सपोज टू लूक आफ्टर लॉ अँड ऑर्डर एंड हे ते करपाक. एज फार एज CRZ इज कन्सर्न वी हॅव सील्ड एंड तांकां 7 तारीख ताका नोटीस म्हणजे 7th डिसिजन जातलें. इन दॅट मिटींग दे हॅव टू रिप्लाय. It was only on humanitarian grounds that since it was sealed and there were perishable items and this ताका ओपन केलें आमी. तितून भितर ते इलिगलिटी केली. इट इज नॉट द CRZ ऑथॉरिटी ते पार्टी आनी हें कितें ते लोकांनी ते कोण डिपार्टमेंटांनी तांणी पळोवपाचें. पूण आय कॅन एश्योर यू दॅट वी वील स्ट्रॉंगली ऑल इलिगलिटीज यू वील फायंड वी वील सी दॅट इट इज डिमॉलिश्ड. If there is any illegal- Yes, yes, yes. 100%. There is no doubt about it. Yes. Thank you very much. स्टेटमेंट केलें की गोंयांत जर ते कन्ना कंप्लेंट घेवन ना जाल्यार असो प्लॅन येतलो की स्टेशनींग करचें पडटलें नायट तेजेर हांवें सांगलें ना परतून सांगता आतां परतून आनी रिपीट करता. आमकां जो तमनार प्रोजेक्ट जो आसा ताका एक्चुली 2 गोश्टी आसा. एक पावर जो आज आसा आमकां सफिशियंट आसा. पूण हांवें स्टेटमेंट व्हायट पेपर हांवें घातला तेजेरूय कॉमेंट घालता कोण तांकडे म्हजे कडेन येवन डिस्कशन करपाक ताकत ना येवपाक. कित्याक कॉमेंट करपाक खंय तरी भायर हे इजी. सो म्हजे व्हायट पेपरा भितर आय हॅव शोन द इन्क्रीज ऑफ लोड फॉर लास्ट 10 years. ते 5% वाडटा. देशा भितर गोंयांत एकूच स्टेट आसा की 5% वाडटा. इट इज अ प्रूफ. म्हाजे कोणूय येवं सर आय वील शो विथ प्रूफ. आय एम वेलकम एनीबडी. एक जाली. दुसरे जे गोंयकार आनी भायले कोण येता मागीर चॅलेंज केलें म्हणटा. हांव तशें म्हणना. गोंयकार जर म्हजे भाव भयणी जर कोणाक विचारपाचें आसा दे आर फ्री टू कम डिस्कस आय वील शो विथ फॅक्ट्स. आतां लुकींग इन टू इट वी हॅव सीन दॅट फ्युचर 3-4 वर्सांनी जरी आमी इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा तो सारको करना हो न्यू इन्फ्रास्ट्रक्चर पावर हाडना भितर जाल्यार नेक्स्ट 3-4 years विथ दीस इन्क्रीज आमकां पावर शेडिंग करूंक पडटलें. आज आमचे जाता ते पावर डिस्ट्रप्शन्स इंटरप्शन्स आनी ब्रेकडावन जाता. पूण मागीर मुद्दम तुजी लायट बंद करून ताका लायट दिवंक पडटली ताका लायट दिवन ताका लावून दिवंक पडटलें. हे बाकीचे स्टेटीन करता कित्याक इन्फ्रास्ट्रक्चर कोणें लक्ष घालूंक ना. सो CMन कितें म्हटलें पळय एब्सोल्युटली करेक्ट आसा की फुडें जर हो प्रोजेक्ट कितें आज चालू केला म्हणून तो जायना. पूण 3-4 वर्सांनी हो 3-4 वर्सां मिनिमम लागतली हो प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक. आनी तेन्ना म्हणल्यार हे पावर शेडिंग जे CM म्हणटालो पळय हे जावपाक चालू जातलें हो कंप्लीट जायना प्रोजेक्ट. हां ना ते अजून डिसायड करूं ना. ते तेन्ना टायमार कितें जाता पळय खंयच्यान सोर्स पावर आसा आमचें कितें आसा ते तेन्ना डिसायड करतले. पूण पावर शेडिंग करूंक पडटलें. पावर शेडिंग करूंक पडटलें. थँक्यू. 90 हे म्हणटाले 90 हाऊसेस उरलेले ते जाल्यार टेंडर काडलो न्ही. सो म्हणजे तो ते statistics कितें? तो स्टॅटिस्टीक मागीर दिता. हे मातशें रफ आसा. फेर स्टॅटिस्टीक 2 दिसांनी दिता. 2 दिसांनी आयज सांगला